अत्यंत टॅलेंटेड असे लेखक आज केवळ इकॉनॉमिक्स या कारणासाठी डेली सोप लिहित आहेत. त्यांना उन्मळून आतलं आपलं स्वतःचं लिहावंसं वाटत असणार, पण ते न लिहिता हा ऑप्शन त्यांना निवडावा लागला आहे, कारण आपल्याकडे त्या प्रकारचं अर्थकारण नाही. स्वच्छतेविषयी आपण फार काय म्हणतात त्याला उदासीन असतो, विशेषतः सार्वजनिक स्वच्छतेबाबत. पुलं म्हणाले होते की आपलं थुंकणं एक राष्ट्रीय चाळा आहे म्हणून. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया विजय केंकरे आणि दिलीप प्रभावळकर. खूप तरी थे गुप्तेमध्ये तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. गांधीगिरी कधी आयुष्यात तुम्ही स्वतः केली का? नाही, गांधीगिरी स्वतः केली नाही. आणि तो एक स्टॅम्प बसला माझ्यावर. गांधीचा रोल केल्यानंतर गांधीगिरी मी करत असावं, पण असं काय नाही आहे. मी खरं त्या तेवढ्या वेळेपुरतं ती गांधीगिरी त्या व्यक्तिरेखेचा एक काय म्हणतात त्याला तयारी म्हणून किंवा व्यक्तिरेखेसाठी करायला लागतं म्हणून मी करतो. त्याचा परिणाम आपल्या नेहमीच्या आयुष्यात होतो तसं नाही. बॉलिवूडमधली जी मराठी नावं आहेत ज्याच्याबद्दल मराठीला अभिमान आहे, त्याच्यामधलं एक नाव म्हणजे दिलीप प्रभावळकर. पण मग तुम्ही तेवढे बॉलिवूडच्या चकमकाटात फारसे दिसत नाही. नाही, मी खरं म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतला कुठल्याच चकमकाटात नसतो. पण अगदी खरं सांगायचं तर बॉलिवूडमध्ये जाण्याचा प्रयत्न मी कधी केला नाही आपण. तसे माझं तिकडे एक लक्ष्य, एक महत्वाकांक्षा, एक गोल असं कधी नव्हता माझा. हा रोल राजू हिराने मला विचारला, तू करशील का? मलाही वाटलं नाही मी करीन असं, आणि ती सुपरडुपर हिट झाली फिल्म आणि हा रोलही लोकांना आवडला. विजयजी, तुमचे वडील दामू केंकरे, आमचे दामू काका सगळ्यांचे, बाळासाहेब ठाकरेंची आणि त्यांची खूप चांगली मैत्री होती. तर त्यातले काही किस्से आम्हाला सांगा ना. किस्से म्हणजे मैत्री म्हणजे ती आदरयुक्त मैत्री होती. काका म्हणजे बाळासाहेब आणि माझे बाबा यांची मैत्री जी होती त्याचं म्हणजे विशेषतः बाळासाहेबांची सिक्युरिटी याच्यावरनं पुष्कळ वेळा ते रात्री गाडी अडवणे याच्यावरनं बहुतेक गंमतशीर मारामाऱ्या व्हायच्या. किंवा एक आमच्या मागे जो 38 नंबरचा प्लॉट आहे ते मला अजून आठवतं. तिकडे काही सेमी परमनंट असं स्ट्रक्चर काकांनी बांधलं होतं. तर बाबा जे कलानगरचे चेअरमन होते सोसायटीचे, तर त्यांनी ते एक दिवस पाडायला घेतलं. आणि ते पाडायला घेतलं कारण ते बरेच दिवस होईना तेवढे पाडून टाकू, आणि त्यात दोघांच्या मैत्रीचाच भाग होता. तर कर्मधर्म संयोगाने आमच्या बाजूला साहित्य समाजच्या बाजूला पत्रकार नगर, आणि सकाळी जाणारे येणारे पत्रकार बातम्या हव्याच असतात त्यांना, तर ते लगेच त्यावेळेस पत्र छापून आलं. आणि तेव्हा मला आठवतं की काकांनी बाबांना फोन केला, म्हणाले, अरे दामू, हे काय चाललंय? मी आता जाहीर शिवाजी पार्कला सभा घेऊन तुझ्या पाया पडू का? म्हणजे त्यात गैर काही नव्हतं. तर या प्रकारचे बाबांचे आणि त्यांचे मैत्रीपूर्ण किस्से भरपूर आहेत. पण अजून एक तुमचं बाळासाहेबांशी किंवा ठाकरे घराण्याशी रिलेशन म्हणजे तुमचे शेजारी आहेत ते. हो. तर त्यांच्याकडची जी सिक्युरिटी असते, मला बऱ्याच वेळा जायला लागतं, तर ते अगदी बाहेरपासून ते त्या गोण्या बिण्या लावून त्याच्या पाठी मग सैनिक आणि मग असं, आणि मग आतमध्ये जाताना पहिल्यांदा ते चेक करतात, मग इकडे येऊ दे का म्हणतात. या सगळ्या टाईट सिक्युरिटीचा शेजारी म्हणून त्रास होतो की नाही होत? सुरुवातीला 2-4 महिने झाला, पुढे गंमत वाटायला लागली. कारण मग त्या पहिल्या सिक्युरिटी माणसाला काच खाली करून गाडी, समजा AC असलाच गाडीला, तर काच खाली करून किंवा टॅक्सीतनं एवढंच विचारायचं, घरी जाऊ का? मी इथे राहतो 23 नंबरच्या घरात, आणि कधी कधी ऍड करून आम्ही सुद्धा इथे राहतो, जाऊ का? तर मग ते यानंतर तो सगळं गोष्ट आम्ही एन्जॉय करायला लागलो. मजेशीर ते सगळं वाटायला लागलं. आणि ती सिक्युरिटी त्यांना ठेवणं एकंदर त्यांची पोझिशन बघता गरजेचं सुद्धा होतं. पण फक्त मला आता हा विषय निघाला म्हणून 1-2 गंमतशीर आणखीन गोष्टी सांगायच्या की नेहमी बाळासाहेब ठाकरे असं म्हटल्यानंतर त्याचा आपण राजकारण आणि या सगळ्या गोष्टींची पटकन संबंध लावतो. पण ते माझ्या आठवणीप्रमाणे मंगळवार आणि बुधवारी मार्मिकसाठी कार्टून काढायचे, आणि ते ज्या पद्धतीने इंदिराबाईंचं नाक काढायचं ना, तो स्ट्रोक लहानपणी मी पाहिलाय. आणि त्यानंतर तो स्ट्रोक काढून झाला ना की ते मध्ये यायचे आणि कॅरम बोर्ड लावायचे.
आणि म्हणायचं चला खेळू. आणि अवधूत तुला सांगतो, म्हणजे कॅरम जर तू खेळत असशील तर 10 पैकी 2 वेळा तरी ते उलटा फोडून ब्रेक टू फिनिश करून जायचे. हे बाळासाहेब ठाकरेंचं याबद्दल लोकांना माहिती नाही. दुसरं, मला बऱ्याचदा समोर, मी आता हे काकाही विसरले असतील, बुद्धिबळ खेळायला बसवायचे आणि अमुक मूव्समध्ये मेट करतो असं म्हणून त्याच्या आसपास मेट करून जायचे. म्हणजे ही त्यांची दुसरी बाजू आहे. ही मी आत्ता पटकन बोलून घेतलं कारण ही कोणी ही शेजारी किंवा बालपणापासून त्यांच्या घरात जात येत असल्यामुळे मला माहिती असलेली गोष्ट म्हणून सांगतो. दिलीपजी, ज्या भूमिकांमध्ये तुम्हाला बघितलेलं आहे, मग त्याच्यामध्ये गंगारेश टिपरे असू दे किंवा मग गांधीजी असू दे, तुमचं वय, तुमचं ॲक्च्युअल वय जे आहे त्याच्यापेक्षा एक 20-25 वर्ष जास्तच बघितलं. बापरे, थँक्यू. मग ज्यावेळेला तुम्ही अशा स्वरूपात येतात त्यावेळेला चकित होतात की नाही लोक, अरे तुम्ही म्हणजे एवढे तरुण आहात तुम्ही, असं विचारतात की? परत थँक्यू. म्हणजे असं होतं का नाही होत तुम्हाला? होतं. म्हणजे तुम्ही असे दिसता होय एरवी, असं म्हणणारे भेटतात आणि मलाही बरं वाटतं जरा. म्हणून मी एरवीत लोकांनी तरुण म्हणावं म्हणून वृद्धांच्या भूमिका जास्ती करतो. कारण गंगाधर टिपरे झी चॅनलचं जे होतं ते बऱ्यापैकी खूप लोकप्रिय झालं होतं आणि त्यावेळेला मुलांना खूप एक इच्छा असायची की आबांना भेटावं म्हणून. आणि जेव्हा मला कधी प्रत्यक्षात नाटकानंतर बिंतर असे आई वडील किंवा आजी आजोबा घेऊन यायचे त्या मुलांना, तर ते कम्प्लीट अविश्वास असायचा, हे ते नाहीत म्हणून. त्यांच्या ते चेहऱ्यावरचे भाव बघायला मला गंमत वाटायची. विजयजी, तुमच्या आजवरच्या कारकिर्दीमधलं तुम्हाला खुपलेल्या गोष्टी? माझा या व्यवसायाशी संबंध येऊन 30 वर्ष झाली. माझा दिग्दर्शक म्हणून या व्यवसायाशी संबंध येऊन 25 वर्ष झाली. मला अजूनपर्यंत एकही चांगलं नाटक दिग्दर्शित करता आलं नाही आहे. ही माझी पहिली सल आहे. हा अभिनय आहे, मॉडेस्टी आहे का काय? बिलकुल नाही, अभिनय नाही, मॉडेस्टी नाही, हे खरं आहे. मला माझं कुठलंच नाटक बाहेरून बघताना आवडलेलं नाही अजूनपर्यंत. ही माझी पहिली, म्हणजे आपण आपल्यापासून सुरुवात करावी असं मला वाटतं. दुसरं, मला असं वाटतं की ज्या आत्मीयतेने पूर्वी नाटक केलं जात होतं, कुठेतरी सगळीकडेच ती आत्मीयता थोडीशी कमी पडते की काय, ही गोष्ट मला खूपते. आणि ती आत्मीयता कमी पडण्याचं कारण त्या व्यक्तींमध्ये नसून एकंदर परिस्थितीतच आहे. म्हणजे उदाहरणार्थ, अत्यंत टॅलेंटेड असे लेखक आज केवळ इकॉनॉमिक्स या कारणासाठी डेली सोप लिहित आहेत. त्यांना उन्मळून आतलं आपलं स्वतःचं लिहावंसं वाटत असणार, पण ते न लिहिता हा ऑप्शन त्यांना निवडावा लागला आहे, कारण आपल्याकडे त्या प्रकारचं अर्थकारण नाही. किंवा आज मला ज्यांनी येऊन उन्मळून नाटकात काम करावं असं वाटतं, ते बरेचसे अभिनेते किंवा अभिनेत्री आज इतकं मालिकांमध्ये किंवा शूटिंग्समध्ये बिझी आहेत, आणि त्यांचंही अगदी बरोबर आहे की एकूण अर्थकारणाचा विचार करता, पण ते मला खूपते. मला असं वाटतं की आपल्याकडचा देव धर्म याच्यावरचा ओव्हर डिपेंडन्स हा अत्यंत घातक आहे समाजाला. आणि हा मला गेली कित्येक वर्ष सलतो आहे की देवाचं अस्तित्व हे फक्त मानवनिर्मित आहे. देव नावाची काही गोष्ट अस्तित्वातच नाही, आणि त्याच्या अनुषंगाने येणारे हे जे धर्म आणि इतर गोष्टी अस्तित्वातच नाहीत. तुम्ही स्वतःचं काम चांगल्या पद्धतीने करत राहा. या डिपेंडन्सला माझा, या संकल्पनेला माझा संपूर्ण विरोध आहे, आणि हे मला आतून टोचतं खूप वर्ष मनापासून. म्हणजे जसं अण्णा हजारेंना भ्रष्टाचार खूपतो आता, तसं मला हे कित्येक वर्ष समाजाच्या दृष्टीने खूपत आलंय. दिलीपजी, तुमच्या एवढ्या छान करिअरमध्ये, करिअर स्पॅनमध्ये तुम्हाला खुपलेल्या गोष्टी? स्वतःची वैयक्तिक म्हणशील तर अगदी प्रांजळपणे सांगायचं तर नाही म्हणता येत नाही पटकन कोणालाही. ते नाही म्हणता न येण्यामुळे आपण किती गोष्टी ओढवून घेतो स्वतःवर, आणि किती स्वतःचं नुकसान, इतरांचं नुकसान करून घेतो. पुष्कळ वेळेला मला अशा कमिटमेंट्स घेतल्यानंतर वाटतं की हे आपण नाही म्हणायला पाहिजे, परखडपणे आपण बोलू शकत नाही. माझ्या जागी दुसरं कोणी असतं, भक्ती बर्वे समजा, तर भक्ती बर्वे फार चुजी होती. मी पण तसा चुजी आहे, नाही असं नाही, पण ती ब्लंटली परखडपणे सांगू शकायची, मी नाही घेऊ शकत, मला हे पटलेलं नाही, मला अमुक नाही तमुक, तर तितकं मी स्पष्टपणे बोलू शकत नाही. हा माझा विकनेस म्हण, काही म्हण, पण ते मला वाटतं की नाही म्हणून न शकल्यामुळे
मला काही रोज म्हणा, काही ठिकाणी काही म्हणजे नुसतं रोज नव्हे, फक्त नाटकापुरतं नाही म्हणत मी, एरवीच याच्यामध्ये मला नंतर ते मनाशी चिडचिड मनस्ताप होत राहतो. तर तो एक माझा सल आहे. आणि बाकी ह्याच्याशी मी सहमत आहे विजयशी. त्यांनी सांगितलं होतं की आत्मीयता, आता मी पण नाही म्हटलं तरी तोही 30 वर्ष आहे, मी 35 पेक्षा जास्ती वर्ष स्टेजवर आहे. तर ती जी आत्मीयता म्हणा, किंवा आत्मीयता म्हणण्यापेक्षा तो एक वेळ सवड तितका मिळणं, हे हल्ली दुरापास्त झालेलं आहे ह्या सगळ्या ह्या चॅनलच्या आक्रमणामुळे मुळा, किंवा एक फिनान्शियल इन्सिक्युरिटीमुळे अर्थकारणाशी संबंधित म्हटलं तेवढं. आणि इन्स्टंट याचं युग आहे ह्या सध्या. म्हणजे लवकर हे करा आणि लवकर प्रसिद्धी मिळवा. आणि त्याच्यामध्ये हे डेली सोप्स किंवा हे जे आहेत ना प्रायोजित मालिका, याच्यामध्ये ती की तुम्ही कमी वेळ देता, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता, तुम्हाला ग्लॅमर मिळतं, तुम्हाला पैसा मिळतो. पैसा मिळणार काय हे नाही, पण त्याच्यामुळे तुम्ही, म्हणून मग विजय मेहतांसारख्या दिग्दर्शिका आता काही करू बघत नाही. त्यांना भीती वाटते करायला, कारण तितक्या वेळ आर्टिस्ट कलाकार उपलब्ध नसतात. कोणाला कुठेतरी जायचं असतं शूटिंगला, कोणतरी शूटिंगहून यायचं असतं, सगळ्यांच्या सगळ्या वेळा जुळत नाही. तर ही एक सल आहे की पुरेसा वेळ व्यवसायातली माणसं देऊ न शकणं, हा एक आहे. आणि समाजातलं म्हणजे तर तसं काय, आता सेन्सिटिव्हिटी, संवेदन क्षमता नसणं, हरवली जाणं, निबरपणा येणं, जो एक एक निबरपणाच जो एक आलेला आहे ना आपल्यामध्ये, आपण म्हणजे स्वीकारत जातो गोष्टी, ह्याचा एक सल पुष्कळाला आहे की सेन्सिटिव्हिटी आपण कायमची गमावून बसणार की काय. आणि आणखीन एक सल किंवा हे म्हणजे स्वच्छतेविषयी आपण फार काय म्हणतात त्याला उदासीन असतो, विशेषतः सार्वजनिक स्वच्छतेबाबत. वैयक्तिक स्वच्छता तुम्ही फार चांगली सांभाळता स्वतःची, पण एक बाहेर गेल्यानंतर, तर मागे पुलं म्हणाले होते की आपलं थुंकणं एक राष्ट्रीय चाळा आहे म्हणून. राष्ट्रीय चाळा झालेला, कुठेही कोणी आपलं बसमधनं ट्रेनमधनं गाडीची काच खाली करून थुकतो फार, त्याला बरं अरे पण. तर ही एक स्वच्छतेची काय म्हणतात त्याला उदासीनता, स्वच्छतेविषयीची, हा एक मला समाजामधला थोडं एक हे आहे की जरा सार्वजनिक ठिकाणचं. तर हे काय स्वच्छतागृह वगैरे मी सांगायला नको, बायका बिकांची पंचायत होते प्रवासामध्ये, ती फार आपले हे. आणि परदेशात आम्ही बऱ्याच वेळा या नाटका बिटकाच्या निमित्ताने गेलेलो आहोत, हेवा वाटतो आणि वाईटही वाटतं, आपल्याकडे असं काय होऊ शकत नाही. तर हे आहे खरं. आता काय, तुम्ही एक चांगले लेखक आहात, पण तुमच्यातल्या अभिनेत्याने तुमच्या लेखकावर थोडी मात केली असं वाटतं का? नाही, मी खरं म्हणजे साहित्यिक वगैरे नाही आहे, थोडासा लेखक आहे मी. आता 20-21 पुस्तकं प्रसिद्ध झाली म्हणजे लेखक म्हणायला हरकत नाही, पण ती स्तंभ लेखनातनं आलेलं आहे. आणखीन हो, थोडंसं एकाच वेळेला ते थोडंसं लिहिणं आणि ॲक्टिंग जे काहीतरी करू बघतो ना आपण, एक पौगंडा असते ॲडोलसंट एजमध्ये काही करायला वगैरे एक्सप्रेस, तुला अनुभव असेलच तू इतक्या गाणं संगीत हे करणं वगैरे, त्याच्यामुळे काहीतरी काय म्हणतात त्याला अर्ज टू एक्सप्रेस युअर सेल्फ. करेक्ट. तर ती दोन्ही बाबतीत होती, म्हणजे लेखनात बाबतीत अभिनयात पण होती. पण थोडंसं ते मग अभिनय तुमचा जास्ती वेळ खातं आणि मग तो थोडासा एक बॅक बर्नरवर किंवा थोडासा मागे पडलं लेखनाचं. पण काही वेळेला हे थोडं पूरक पण ठरलेलं आहे. मी आता लिहिलेल्या स्तंभावर अनुदिनीवर गंगाधर टिपरे मालिका आली, ती पात्र माझी होती, मी लिहिलेलं होतं. बोक्या सातबंडे म्हणून मी जे पुस्तक मुलांसाठी लिहिलं, त्याच्यावर सिनेमा आला, त्याच्यावर सिरियल आली, विनय आपटेने सिरियल केली होती, सिनेमा त्याच्यावर केला गेला, सगळ्या माध्यमातून फिरलं. तर ते पूरक पण ठरलेलं आहे. पण थोडं खरं की थोडंसं जेवढं द्यायला हवं तेवढं लक्ष लेखनाकडे दिलं गेलं नाही. विजयजी, समांतर नाटकांची चळवळ असते किंवा आंतरनाट्यासारख्या तुम्ही चाललेल्या चळवळी ज्या होत्या त्या थांबल्या कुठेतरी, हे खुपतं का? हे खूपच खुपतं. आणि त्या थांबण्याच्या मागे अर्थात म्हणजे अजूनही आविष्कार सारखी संस्था किंवा पुण्याच्या काही संस्था अजूनही उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत. पण कसं होतं, मला कुठेतरी असं वाटतं की आपली जी मेनस्ट्रीम रंगभूमी आहे, ती मेनस्ट्रीम रंगभूमी किती उत्तम होते हे तुमची समांतर रंगभूमी किती चांगली आहे याच्यावरती ठरतं असं मला सतत वाटत आलं. त्यामुळे ती जितकी सक्षम असेल तितकी तुमची व्यावसायिक रंगभूमी सक्षम होणार, कारण इकडची मंडळी हळूहळू त्याचा व्यावसायिक रंगभूमीकडे जातात. तर आज परिस्थिती वेगवेगळ्या प्रकारची आहे. म्हणजे आज समांतर नाटक करायला जागा नाही. उद्या पटकन कोणी करावं म्हटलं नाटक तरी त्यांच्याकडे जागा नाही. आमच्या वेळेस छबिलला शाळा होती, काही नाही तर जाऊन करायला. त्यावेळेस आम्ही रवींद्र नाट्य मंदिरमध्ये नाट्यप्रयोग करू शकायचो. काही म्हणजे मला अजूनही आठवतं की प्रीमियरसारखी मंडळी, विनोद दोशीसारखी मंडळी, डॉक्टर श्रीराम लागूंसारखी मंडळी आपण होऊन सांगायचे की हे घ्या पैसे आणि नाटक करा. आज ती सवलत या मंडळींना उपलब्ध नाही. त्यामुळे माझ्या मते जागा
मिळणारी माणसं, पुन्हा लेखक आणि एकंदर आपली परिस्थिती ही आत्ता तरी समांतर नाटकाला जितकी आमच्या वेळेस होती तितकी पोषक आहे असं आत्ता तरी चित्र दिसत नाही. पण याची दुसरी बाजू आहे की यावर्षी मी झीलाच परीक्षक होतो आणि जवळपास 25 का 26 समांतर नाटकांच्या महाराष्ट्रातून एंट्रीज होते आणि ती मी पाहिली आणि पाहिल्यानंतर कुठेतरी थोडंसं बरं सुद्धा वाटलं की ही होते. पण वायडर थोडंसं बोलायचं झालं तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद किंवा सरकार वगैरे या मंडळींनी इथे लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे. कारण प्रयोगशाळा ही सगळ्याचं मूळ आहे आणि स्रोत आहे. ती उत्तम पद्धतीने तयार व्हायला पाहिजे आणि कुठेतरी काहीतरी त्याच्यात कमी पडतंय हे खूप खूप खूप. दिलीपजी, तुम्ही गंगाधर टिपरे, त्याच्या आधी झोपी गेलेल्या जागा झाला, चिमणराव, इतक्या छान छान मालिका दिल्या आणि त्याच्यानंतर टेलिव्हिजनकडे दुर्लक्ष केलं असं लोकांचं म्हणणं आहे. नाही, दुर्लक्ष केलं असं नाही म्हणता येणार, पण मला असं वाटतं की मला नाटक हा प्रकार जास्ती जरा समाधान देतो याच्यामध्ये. कारण मी मगाशी म्हणत हे थोडंसं नाही म्हटलं तरी इन्स्टंट, मी मगाशी म्हटलं बोलण्यामध्ये की तसं ते मीडियम आहे की तुम्ही इन्स्टंटली भरभर तुम्हाला स्क्रिप्ट देतात, हे करतात, पटपट करायचं ते, त्याला पुरेसा वेळ, जो ज्यांना रंगभूमीची सवय आहे, तयारीची प्रोसेस, एक प्रक्रिया, तसं तिथे मिळत नाही. तुम्ही ॲडजस्ट होतं त्याला, असं नाही त्या. पण हे तुम्ही आता तक्रार ह्याची करणं म्हणजे इंग्लिशकडे पोहून आल्यानंतर जरा पाणी असं ते म्हणजे नाही का? नाही, तसं नाही. चिमणरावच्या वेळेला आमच्यात रेग्युलर तालमी व्हायच्या. म्हणजे विजय जोगळेकर निर्माता दिग्दर्शक, बऱ्याचशा आपल्या तालमी व्हायच्या, तालमी. अच्छा. हां, त्यावेळेला आता गंगाधर टिपरे मीच लिहिलेले होते, त्याच्यामुळे त्याच्यात ते काय मला माहिती होतं बरंचसं त्यातलं. पण हे खरं आहे, म्हणजे ते मला एक इमेज, प्रतिमा, पॉप्युलरिटी हे सगळं या कॅरेक्टर्समुळेच मिळाले मला. म्हणजे आवडीच्या कॅरेक्टर्स म्हणजे हे म्हणजे चिमणराव, गंगाधर टिपरे आणि दुसरं एक साळसूद नावाची सिरियल मी केलं, त्याच्यामुळे विकृत खलनायक मी केला होता या माध्यमात. पण मी म्हटलं त्याप्रमाणे ह्या कधी कधी असं वाटतं की तुमचं ओव्हर एक्सपोजर पण होऊ नये म्हणून. म्हणजे तुमच्या सगळ्या ट्रिक्स मला लोकांना माहिती होतात. हा तुम्ही मला सल्ला देताय का ॲक्टर म्हणून? जसं मला वाटतं की खूप खूप वेळा लोकांच्या समोर येऊ नये. आणि दुसरं असं की ते मी म्हटलं त्याप्रमाणे ही एक प्रक्रिया तिथे नसणं आहे, फार भराभर करायला लागणं, तो कधी कधी असं वाटतं. म्हणजे ते सध्या तरी आता नको असं वाटतं मला. बरं, तुम्ही निर्व्यसनी आहात, अजिबात तुम्हाला व्यसन नाहीत, ही लोकांना काही गोष्ट खूपते. कारण गालिबने भी कहा है कमबख्त तूने पी ही नाही. नाही, तुम्ही जेवढी व्यसन कशाला म्हणता त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे काय हा म्हणजे काय, आता ज्या याला व्यसन म्हणतात काय रूढार्थाने, तसं ती व्यसन नाहीत. मला आवड नाही व्यसन त्याला वाईट शब्द वापरायचा. आवड नाही म्हणून म्हणजे असं हे करत नाही. पण ते खुपण्यासारखं काय त्याच्यामध्ये, मी काय दुसऱ्या कोणाच्या आड येत नाही. पण केंकरेंनी तसं ठेवलेलं नाही आहे बघा. तुमच्या बाजूलाच असं उदाहरण आहे की ते देखील अजिबात निर्व्यसनी आहेत. हे देखील लोकांना खूपताना त्यांच्या बरोबरचं. ते गोतावळा मात्र जमवून सगळा त्यांच्या बाजूला सगळा कारभार चाललेला असतो आणि हे मात्र मध्ये निर्व्यसनी बसलेले असतात. मला मी सुद्धा दिलीप भाईंसारखंच आहे साधारणपणे की नाटकाचं व्यसन आहे मुळामध्ये. मी इतका काय म्हणू आत्ममग्न माणूस आहे की तीच नशा इतकी आहे की इतर कुठली ॲडेड नशा आपल्याला यावी असं वाटत नाही. आणि दुसरं म्हणजे ऑब्झर्वेशनची नशा आहे की असं केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांचं काय होतं ते ऑब्झर्व करणं, त्यांना त्या क्षणी की ते आपण आहोत तसे नाही आहोत किंवा आतले जसे आहोत तसे बाहेर पडतात. हे मोठी लोक जी बुद्धिजीवी असतात त्यांच्याकडे शब्द सामर्थ्य असतं ना, ते गोष्ट किती रंगवून सांगतात बघा. आपण सामान्य भाषेमध्ये म्हणतो हा ना साला आम्हाला पाचतो गंमत बघतो, त्याबद्दल ते बोलतायत. आणि पण गंमत असं नाही की खूप छान छान गोष्टी म्हणजे अजिबात न बोलणारी माणसं पटापटा बोलायला लागतात. पण मला नाही, पण अवधूत हे तू म्हणतो बरोबर आहे की या ह्याच्यात आता नाही, अलीकडे नाही का सिनियर झालं पण असेल, पण पूर्वी माझ्या चिडायचे लोक, तू स्वतः घेत नाही आम्ही घेताना गंमत बघत बसतो सगळी. अरे गंमत बघतो म्हणजे किंवा तो जे खाण्याचे पदार्थ ठेवले असतात ते मला काही उद्योग नसल्यामुळे ते मी खात बसायचो. ते थोडा वेळ बघायचे तर खाणं सगळं संपलं, मासे संपले, अमुक संपलं, म्हणजे ते काय म्हणतात त्याला ॲपेटायझर किंवा ते त्याच्याबरोबर जे चकणा वगैरे असायचं ते खाली संपलेलं असायचं. मला दुसरा उद्योग काय, आणि तू पीत नाही चिडायचे माझ्यावर, हे बाहेर बोलायचं नाही आम्ही काय बोलतो ते वगैरे असं. पण आता तू म्हणाल त्याच्यावरनं माझे अत्यंत करिअरमधले महत्वाचे लेखक रत्नाकर मतकरी या बाबतीत असं म्हणतात नेहमी, विजय तू विश्वास ठेवायच्या लायकीचा माणूस नाहीये.
ते तसं पण आणि खरं सांगू का की हे करायचं किंवा करायचं नाही असं म्हणून ते काही झालं नाही, ते राहिलं आणि ते न करण्याची सवय लागली. आणि मग कधी कधी असं वाटतं की मग अरे यांना घरी सोडायला कोणीतरी हवं ना. किंवा मला असंही कोणीतरी म्हटलेलं आहे की तू मुद्दाम पित नाहीस की तुला भीती वाटते की तू पहिल्यांदा तू नको ते बोलशील म्हणून, हे तुला लपवायचं लोकांपासून. ही शक्यता सॉलिड असते, ही शक्यता. पण आरोप मान्य आहे बिनशर्त. हो ना, दोघांवरही बरं झालं एकाच वेळेला सगळे दोघांवरती दोघंही कल्प्रिट्स एकत्र मिळाले. मान्य आहे. तुमच्यावर अजून एक आरोप आहे, तो म्हणजे तुम्ही कंपू तयार केलेले आहेत आणि तुम्ही कंपूचं हे करता. राजकारण नाही म्हणता येणार. कंपू म्हणजे कुठल्या प्रकारचा? मित्रांचा असेल तर तो प्रायोगिक नाही. संस्थेपासून आतापर्यंतचा आहे. बरं, निर्मात्यांच्या बाबतीत म्हणायचं तर मी बरीच नाटकं सुधीर भट, गोपाळ अलगिरींची केल्यामुळे कदाचित त्याला रॅपो आपण म्हणू, त्यामुळे तो कंपू तयार झालाय. त्यानंतर दिलीप भैया म्हणा, विक्रम गोखले म्हणा, किंवा मी म्हटलं तसं मी फार लकी आहे त्या बाबतीत. या मंडळीनं मग एखादं नाटक आल्यानंतर समोर याच लोकांसोबत काम करावं असं मला वाटतं. त्यामुळे कदाचित माझ्या नाटकामध्ये ती मंडळी तयार रिपीट झाली. तुमच्या नाटकांमध्ये नवीन चेहरे दिसत नाहीत असं शक्य आहे. पण असं जर होत असेल तर मी यापुढे कटाक्षाने ते करणं टाळेल. कारण मला असं वाटतं कुठेतरी आता तरी आम्ही असं घेऊन संधी घेऊन सांगायला पाहिजे की हो यांना मी नाटकात घेतो. आणि असा जर आरोप असेल तर तो कंपूबाजीमुळे झाला नाही, पण मी जी नाटकं निवडली त्यात ज्या माणसांना कामं करण्याची संधी होती ती होती. आणि दुसरं एक छोटंसं कन्फेशन आणखीन एक त्याला जोडून की बऱ्याचदा आम्ही हे कबूल करायला मला बिलकुल लाज वाटत नाही, निर्मात्यांच्या गोष्टी मान्य करून छोटे छोटे का होईना कॉम्प्रोमाइजेस करतो. त्यामुळे ही कंपूबाजी नसून त्यात या सगळ्या गोष्टी इन्वॉल्व्ड आहेत की अमुक माणसाला घेतलं तर आम्हाला फायदा होईल, तमुक माणसाला घेतलं तर फायदा होईल. पण मी आता युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवतो, त्यामुळे तिकडनं बरीच मुलं येऊन ते त्यांचं काम करतात. तरी कुठेतरी सुरुवात आमच्याकडेच केली असते. तू व्यावसायिक पुरतं म्हणत असशील तर शक्य आहे. दिलीपजी, तुम्ही भूमिकांमधल्या वैविध्यासाठी कायम गेटअपवरती अवलंबून राहिलात जास्त, असा एक आरोप आहे. मी सांगू का, मी हे ऑब्झर्वेशन बरोबर आहे. अनेक लोकांनी मला विचारलेलं आहे असं की तुमची क्लुप्ती असते का, असे टोटल स्वतःला बदलून हाऊस आहे का. तर हो, हाऊस आहे. म्हणजे लोकांना चकित करायला मला आवडतं. मी अरे हाच का तो, किंवा असं कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन तुमचं बदल होणं पण मी करायचं म्हणून मी केलं नाही, ती भूमिकेची गरज म्हणून मी केलं दरवेळेला. मला असं नेहमी असं वाटतं म्हणजे ते साध्य नव्हतं, ते साधन होतं. तुझ्या व्यक्तिरेखेकडे तुम्ही जाता त्याचं ते साधन होतं. म्हणजे मी हे गेटअप हा मेकअप केल्यानंतर कसा दिसेन याची मी काळजी नाही केली कधी. काही ॲक्टर्स असं करतात की मला असं बरं नाही दिसणार, तसं मी नाही केलं कधी. म्हणजे प्रसंगी मी विचित्र, विद्रूप, विकृत सुद्धा माणसाचा मेकअप केलेला आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की मी म्हटलं त्याप्रमाणे ते तुमचं अल्टिमेट गोल नसतो. ते त्याच्यामुळे तुम्ही व्यक्तिरेखेसाठी ते साधन असायला हवं. म्हणजे तुमची एक काय म्हणतात त्याला, अभिनयाच्या मूर्तीपेक्षा रंगभूषेची आरास जास्ती परिणामकारक असता का म्हणे, असं मला वाटतं. ती जास्ती महत्त्वाची आहे ना. आणि तू म्हणतो तसं मी असंही सांगू शकेन की जास्ती मेकअप न करता केलेल्या बऱ्याच भूमिका आहेत. नातीगोती नाटकात मी मतिमंद मुलाची, अतुल परचुरींचा रोल केला होता, त्याचा बापाचा रोल करत होता. ऑलमोस्ट मेकअप नव्हता. रात्र आरंभमध्ये नव्हता. सरकारनामा सिनेमात नव्हता, ज्यात मी सांस्कृतिक मंत्र्याचं काम केलं होतं. वळूमध्ये नव्हता. आत्ता मी देऊळ सिनेमा करतोय मुकेश कुलकर्णीचा, त्यात नाहीये. ह्याच्यात कशात वाघुरूमध्ये सुद्धा फारच जुजबी मेकअप आहे असा. त्याच्यामुळे तसं सुद्धा केलेले आहेत मी. पण एवढं खरं की मी खूप बदललेल्या रूपात जास्ती कम्फर्टेबल असतो. नमस्कार, मी नाना पुण्ये, कोंबड्यांचा व्यापारी. मी आधी नीट बसतो बरं का. असं बसलं की जरा माज दिसतो, माज. खाली ठेव बॅग, तो धारगळकर. अशक्य आहे. तो म्हणतो का रे, का वाकावं लागेल. आता खाली बॅग ठेवायची म्हणजे अरे वाकावंच लागणार. तेच तर म्हणतोय, एक वेळ मोडेन पण वाकणार नाही.